नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नीट खेळ, डोकं शांत ठेवून खेळ. होम मिनिस्टर वाले आपल्या घरी आले तर पैठणी आपल्यालाच मिळाली पाहिजे. एक सॉक्स मी लपवून ठेवलाय, तो तुला शोधायचा आहे. तुझी वेळ सुरू होतीये आत्ता. अशीच वरती तयारी चालली आहे. मिस्टर तयारी करून घेत आहेत. आज आपण आलेलो आहोत मुंबई गोरेगाव पूर्व भागात आणि खेळ खेळणार आहोत बिंबिसार नगरमध्ये राहणाऱ्या माने कुटुंबामध्ये. मूळची सातारची ही फॅमिली गेली 60 वर्ष मुंबईमध्ये वास्तव्य करते. तेव्हा भेटूयात होम मिनिस्टर वेडे अशा जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. माने परिवारात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. अरे बापरे, केवढा बुके, बागेत आल्यासारखं वाटतंय मला अक्षरशः. छान माझं स्वागत झालंय. बागेत आल्यासारखं स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही. थोरल्या जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. नमस्कार. मी प्रतिभा चंद्रकांत माने. हे माझे मिस्टर चंद्रकांत दिनकर माने. हा माझा मोठा मुलगा ईशान चंद्रकांत माने आणि हा छोटा मुलगा आयुष चंद्रकांत माने. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार. मी सुलोचना प्रशांत माने. हे माझे मिस्टर प्रशांत माने. हा माझा मुलगा पार्थ. ही माझी मुलगी सुहानी. हे माझे सासरे आणि या सासूबाई. कुटुंबाची ओळख छान झाली आणि आता सासूबाईंशी गप्पा मारूया. सासूबाई आपल्यासोबत आहेत सौ नर्मदा माने. नमस्कार. छान गप्पा मारा सासूबाई. मला आता स्वभाव सांगा थोरल्या सुनबाईंचा. स्वभावानं शांत आहेत. बरं. आणि घरात पण व्यवस्थित म्हणजे चांगल्या सासू सासऱ्यांना मिळून मिसळून राहतात. बरं. धाकटे जरा तापट आहेत. जरा तापट आहेत. काय तापटपणा होतो? तापटपणा म्हणजे कशावरून चिडचिड, मुलांच्यावरून कशावरून असा असतं चिडचिडपणा त्यांचा. बरं. तुम्ही कुणाकडे राहता? आम्ही कुणाकडेच नाही आता सध्या तर. एक मुलगा आणि आम्ही दोघे जण कलिनाला राहतो. काय कारण काय? मुलांच्या वडिलांनी रूमचं म्हणजे विकली नाही लवकर. कोर्ट कचेऱ्या चालल्या त्यांच्या. त्याच्यावरून ते मुलं भडकलीत. मग त्या रागाच्या भरात एकाने घर सोडलं. ते वसईला गेला 2 नंबरच्या. आणि हा तर अगोदरच लग्न झालेलं, एक मुलगा झाला तिथं कलिनात आणि तो इकडं मग आला नंतर. मुलांचं म्हणणं होतं जास्त किमतीला विकायची. मुलांची जास्त किमतीला नाही, मुलांची कमी किमतीत जरी गेली तरी विकून टाका, पण सोडून टाका रूम. बरं. आणि तुमच्या मिस्टरांचं म्हणणं होतं की जास्त किंमत मिळाली पाहिजे. त्याच्यावरून वादावाद म्हणजे चर्चा घरात व्हायची, म्हणजे थोडं त्याच्यावरून मग चिडून सोडली. मिस्टरांचा स्वभाव तुमच्या जरा तापट आहे? तापट आहे. त्यांचा तापट आहे स्वभाव. बरं. मग या सगळ्या म्हणजे प्रकरणामध्ये तुमच्या सुनबाईंचं काय मत होतं? सुनबाईंना पण वाटायचं की विकून टाकावं आणि सुखी राहावं सगळ्यांनी, म्हणजे आम्ही आरामात राहावं. हे दोघींना पण, मुलांना पण वाटायचं आणि सुनांना पण वाटायचं. एकदाची रूम विकून टाका आणि आरामात खा तुम्ही बसून. बरं. मग त्याच्यावरून पण खटकायचं मुलांचं आणि त्यांचं. बरं. आता ती रूम विकली ना मग अजून? विकली. अच्छा. विकली. आता वसईला जायचे, वसईलाच रूम घेतली, तिथे जाणार आहेत. मग सध्या तुम्हाला कोणाकडे तरी राहायला आवडतं? थोरल्यांकडे का धाकट्यांकडे? थोरल्याकडे पण राहायला आवडतं आणि धाकट्याकडे पण आवडतं, पण आता धाकट्याच्या जवळ गेलोय आम्ही. जवळ म्हणजे राहायला जवळ. आता वसईला 2 नंबरचा मुलगा आहे वसईला. अच्छा. त्याच्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये आम्ही रूम घेतली. तुमची काळजी कोण जास्त घेतं, थोरला की धाकट्या? 2 नंबरचा. दोघंही घेतात तसे. सुनबाईंबद्दल सुनबाई जास्त करून म्हणजे मोठी सुनबाई. मोठ्या सुनबाई. बरं. असेच आता 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, पटापट उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंचं घर नीट नेटकं ठेवण्याकडे जास्त लक्ष असतं? थोरल्या जाऊबाई. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंना हे कर ते कर असं सांगितलं की आवडत नाही? 2 नंबरचे. का बरं? कंटाळा येतो. कंटाळा येतो, सांगूच नका मला. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंनी घरच्या रूढी परंपरा व्यवस्थित जपल्यात? मोठ्या सुनबाईंनी. आणि मग धाकट्यांचं काय होतं? धाकटी नाही एवढे लक्ष घालत, म्हणजे घरात असं देवळा धर्माचं कशाचं एवढं नाही जास्त करून मानतच नाही. बरं. तुम्ही समजवण्याचा नाही प्रयत्न केला? समजवलं तरी पण नाही, पण हे मोठीला वेळ आहे. अच्छा. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहतात? धाकट्या. बर. पुढचा प्रश्न आहे, जर तुम्हाला काही पैसे गुंतवायचे असतील तर कोणत्या सुनबाईंचा सल्ला घ्याल? मोठीचा. मोठ्यांचा का बरं? आता मोठे आहेत ना. आणि व्यवहार ज्ञान कोणाला जास्त आहे? पण व्यवहार ज्ञान आहे ते धाकटीला. 2 नंबरचे. पैसे गुंतवायचे लगे मोठे कशा काय? तरी पण ते मानकरी आहे ना, मानाने ते. बरं. यांचं उत्तर जरासं वेगळं आहे. मानकरी आहे त्याच्यामुळे मी त्यांना विचारणार. मानाने मोठे आहेत ना त्या. बरं. मान त्यांना द्यायचा आहे. मग आता भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत, खेळणार आहेत बजर राऊंड.
तयार ना? हो तयारी छान केली आहे ना? केली आहे. थोडा कमी वेळ दिला तुम्ही. कमी वेळ, तेवढाच वेळ असतो. आणि किती वेळ पाहिजे? परीक्षा आहे ती, पूर्ण वर्ष नाही देऊ शकत. पटापट उत्तर द्यायची. थोरल्या जाऊबाई तुम्ही ना? हो तुम्ही यांना बघायला गेला होता? हो गेले होते. मग आवडल्या होत्या बघितल्या? तेव्हा नाही एवढ्या आवडल्या. हा? नाही नाही आवडल्या? नाही. का बरं? दीर माझे स्मार्ट आहेत दिसायला, त्यामुळे त्यांच्या जोडीला अशी मला नाही वाटली थोडी. बरं, ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय? असं का बरं? तसं तुम्हाला वाटतं का? त्यांना कदाचित त्यावेळेला नव्हती आवडली. त्यांना वाटलं की माझ्या मिस्टरांना साजेशी अशी असावी जाऊ. बरं, मग तुमचं मत काय होतं? कशी पाहिजे तुम्हाला धाकटी जाऊ? दीरांसारखी स्मार्ट असावी असं मला वाटत होतं. बरं, आणि स्वभावानं? स्वभावाने म्हणजे आम्ही दोघी एकत्र जरी राहिलं तरी सगळ्यांना समजून घेणारी अशी. बरं, तुमचं काय वहिनी म्हणणं की स्मार्ट असणंच गरजेचं आहे? प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. मला त्याच्याबद्दल काही नाही बोलायचं. नाही, पण तुमचं मत असेल ना काहीतरी की घरामध्ये स्मार्ट आहेत ते स्मार्ट, तर त्यांना हवी होती स्मार्ट. मिस्टरांचं पण हेच मत होतं? नाही, मिस्टरांचं काहीच मत नाही. नाही, पण तुमचं मत असं काय की संसार चालवण्यासाठी स्मार्ट दिसणं गरजेचं आहे का स्मार्ट असणं गरजेचं आहे? मला तरी वाटतं रंग महत्वाचा नाही आहे, स्वभावात स्मार्ट असणं जास्ती गरजेचं आहे. बरोबर आहे वहिनी, तुम्हाला नाही का असं वाटत? वाटतं. आणि मग कारण शेवटी रंगावर थोडी संसार होणार आहे ना. हो ते पण कधी आहे. कधी खूप स्मार्ट दिसणारे पण संसार असा होतो ना कधी कधी, काय सांगता येत नाही ना, गाडी कुणाची कुठे अडकेल. तुम्हाला कशा वाटल्या होत्या बघितल्या? मला थोड्या कडक वाटल्या होत्या. अच्छा, मग कशा आहेत? नाही, त्या तशा नाही आहेत. मला खूप बहिणीसारखं सांभाळून घेतात. बरं, दोघींपैकी रागीट कोण आहे? मीच आहे. तुम्हीच रागीट आहात? त्या शांत आहेत खूप. मग त्यांच्यावरती कधी रागीटपणा होतो का? कधी चिडता का? माझ्यावर कधी चिडल्या नाहीत त्या आजपर्यंत. चुकून काय बोलली तरच ते मला सांगतात की असं नको बोलूस तू, किंवा कुणाला? मला बरं. असं नव्हतं बोलायला पाहिजे तू. त्या सांगतात स्पष्टपणे. बरं, सासूबाईंना खुश ठेवायचा काही मंत्र त्यांनी सांगितला होता की असं वाग म्हणजे सासूबाई खुश? हां, त्यांनी तसं बरंच काय 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 सांगितलं. सांगितलं होतं? त्यांचा स्वभाव कसा आहे, ते सासऱ्यांचा स्वभाव कसा आहे, अच्छा, त्याबद्दल त्यांनी बरीच माहिती दिली होती मला. बरं बरं, छान. तुम्ही गप्पा मारल्यात. आता छानसा आपण राऊंड खेळूयात. पटापट उत्तरं द्या बझर वाजून. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. संपूर्ण माने कुटुंब एकत्र कधी आलं होतं? साल. दोघींनी वाजवलं, तुम्ही पहिल्यांदा वाजवलं. 2010. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोख 200 रुपये तुमचे, अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे. सासऱ्यांना हा पदार्थ, नीट ऐका, सासऱ्यांना हा पदार्थ कोणत्याही स्वरूपात दिला तरी चालतो? बोला. बिर्याणी. बिर्याणी नाही. कोणत्याही स्वरूपात. स्वरूप. तुम्ही उत्तर द्या. सांगू नका त्यांना, तुम्ही उत्तर द्या. चिकन. नाही, दोघींचं उत्तर चुकलंय. हिरवे वाटाणे. बरोबर आहे ना? बोलणार होते, दुसरंच बोलून बसले तुम्ही. चला, पुढचा प्रश्न आहे. सासऱ्यांचा वाढदिवस, तारीख सांगा. नाही, आता त्यांनी पहिल्यांदा वाजवलं. बोला. त्यांचा 14/4/1942. अगदीच चुकीचं उत्तर दिलं वहिनी तुम्ही. सासरे चिडतील बरं का. वाढदिवस विचारलाय, तुम्ही सांगा वाढदिवस. मला इथं 14. बरोबर उत्तर आहे 15 एप्रिल. आज माहिती झालं होम मिनिस्टरच्या निमित्तानं. आता साजरा करा. पुढचा प्रश्न आहे. तुमच्या मानलेल्या नणंदबाई म्हणजे मारिया यांना कोणता पदार्थ जास्त आवडतो? दोघींनी प्रयत्न केला, तुम्ही व्यवस्थित. मासे. अगदी बरोबर उत्तर आहे. रोज 200 रुपये तुमचं, अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे. सासूबाईंचा आवडता पदार्थ? व्हेज की नॉनव्हेज? ती नाही सांगणार. त्यांना नॉनव्हेज मध्ये चिकन आवडतं. व्हेज. व्हेज मध्ये पुरणपोळी. अगदी बरोबर उत्तर दिलंय. 200 रुपये तुमचे. थँक्यू. खूप छान खेळलात.